मुंबईतली ही दृश्य आहेत, कशा प्रकारे वाहनं या ठिकाणी अडकलेली आहेत, पूर्णपणे वाहनं पाण्याखाली असल्याचं आपण पाहू शकतोय। अजून सुद्धा पावसाची रिपरिप या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे सगळ्यांना याचा फटका बसतोय। मुंबईतल्या पावसाचा यंदा सुद्धा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर प्रशासनाने सांगितलं होतं यंदा पाणी साचणार नाही, सक्षम पंप असतील किंवा इतर ठिकाणी नालेसफाई असेल असं सगळं प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं होतं। मात्र तरी सुद्धा हीच परिस्थिती या ठिकाणी मुंबईमध्ये उद्भवलेली आहे आणि पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्याचाच हा फटका सध्या पाहायला मिळतोय। आपण पाहतोय हा दुचाकी चालक कशा पद्धतीने लोटत ही गाडी नेतोय आणि त्यामुळे या मुसळधार पावसाचा पाणी साचण्याचा फटका या सगळ्या वाहन चालकांना पाहायला मिळतो। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय। मुंबई आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। इथलं एकीकडे आपण पाहतोय संपूर्ण दुकानांमध्ये घरांमध्ये मुंबईत पाणी शिरलेलं आहे, वाहनं पाण्याखाली आहेत, तर दुसरीकडे कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये अक्षरशः मंदिरं झाडं पाण्याखाली गेली आहेत आणि त्यामुळे इथलंही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता अलर्ट झालेलं आहे आणि प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केले जातात। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते मुंबईतूनच। मुंबईमध्ये हवाई वाहतुकीवर सुद्धा आता परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। लोकल आणि रस्ते वाहतुकीनंतर आता विमानांचं उड्डाण सुद्धा उशिरानं होत आहे, त्यामुळे या खराब हवामानाचा परिणाम सध्या मुंबईमध्ये हवाई वाहतुकीवर झालेला आहे। मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे विमानांचं उड्डाण हे रद्द करण्यात आलेलं आहे। काही विमानं रद्द आहेत तर काही विमानं उशिरानं या ठिकाणी झेप घेतात। आपण पाहतोय सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसाचा फटका लोकल असेल, एक्सप्रेस रेल्वे असेल किंवा रस्ते वाहतूक असेल किंवा आता विमान किंवा हवाई वाहतुकीवर सुद्धा याचा फटका बसल्याचं आपण पाहू शकतोय। आपण सध्याची ही दृश्य मुंबईतली पाहतोय। मुंबईमध्ये अक्षरशः दुकानामध्ये पाणी साचल्याचं आपण पाहतोय। दुकानं घरं अक्षरशः अर्धी पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुराची परिस्थिती सध्या मुंबईमध्ये उद्भवलेली आहे।